सज्जद नोमाणीच्या 17 मागण्या महाविकास आघाडीकडून मान्य, तर नोमाणीच्या मागण्या अत्यंत गंभीर आहेत। महाविकास आघाडीकडून व्होट जिहाद सुरू आहे। देवेंद्र फडणवीसांचा आरोप। व्होट जिहाद शब्द वापरून धार्मिकीकरण करण्याचा प्रयत्न आहे। पुण्यामध्ये एका विशिष्ट समाजाचं भाजपला मतदान, त्याला व्होट जिहाद म्हणायचं का? व्होट जिहादच्या वक्तव्यावरून पवारांचा फडणवीसांना सवाल। कसला व्होट जिहाद? फडणवीसांना उपचाराची गरज आहे। संजय राऊतांची फडणवीसांवर टीका, तर पाक व्याप्त काश्मीर मणिपूरमध्ये जाऊन तिरंगा फडकवा, राऊतांचं फडणवीसांना आव्हान। सज्जद नोमाणी यांनी व्होट जिहादची भाषा केली। काँग्रेसचे नेते व्होट जिहाद विरोधात तक्रार करणार का? शेलारांची टीका। नोमाणी यांनी व्होट जिहादसाठी अपील केलंय। सज्जद नोमाणी विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। किरीट सोमय्यांची माहिती। कांदा उत्पादकांनी आम्हाला मतदान केलं, त्यांना कांदा जिहाद म्हणणार का? बाळासाहेब थोरातांचा भाजपाला सवाल, तर व्होट जिहाद कसला? विष कालवण्याचा प्रयत्न, थोरातांचा आरोप। तर पक्ष घरं फोडली, तसंच नाती गोती तोडली, त्यांना धडा शिकवायचा आहे। मी वाली म्हणून चालत नाही, ते लोकांनी ठरवावं लागतं। साहेबांनंतर मीच वाली, या दादांच्या वक्तव्यावर पवारांचा टोला। भावनिक होऊन निर्णय घेऊ नका, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन। तर पवार साहेबांनंतर मीच बारामतीकरांसाठी वाली, दादांचं वक्तव्य। सुप्रिया सुळेंचा इंटरेस्ट महाराष्ट्रात नाही तर संसदीय राजकारणात आहे। अजित पवारांसोबत नाही तर आता सुप्रिया मुख्यमंत्री होणार का, या प्रश्नावर पवारांकडून उत्तर आहे। शरद पवारांचं नाव घेतलं की हेडलाईन बनते, आमचा पक्ष मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाहीये। सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य। रत्नागिरीच्या दापोली हेलिपॅडवर मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची तपासणी। मुख्यमंत्री शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर असतानाच निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी। फडणवीसांचा उमेदवार म्हणून विजय निश्चित करा, असं शहांच्या म्हणण्याचा अर्थ आहे। आमच्यामध्ये मतभेद नाहीयेत, मुख्यमंत्री शिंदेंचं वृत्तपत्राला विधान। मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, निकालानंतर आमदारांची बैठक होईल आणि मग मुख्यमंत्री ठरवू। मुख्यमंत्री पदावरून फडणवीसांपाठोपाठ अजितदादांचं विधान। मी अनेक मुख्यमंत्र्यांसोबत कामं केलेत, पण विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री होते। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचं वक्तव्य। राष्ट्रवादी भाजपाची बैठक अदानींच्या घरी झाली नव्हती, दिल्लीत एका तटस्थ ठिकाणी बैठक झाली। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचा खुलासा। पंतप्रधान मोदी, शहा आणि अदानी यांच्या बैठकीमध्ये आमदार खरेदीचं प्लॅनिंग, सरकार चोरण्यासाठी ही बैठक झाली, राहुल गांधींची टीका। लोकसभा निवडणुकीचा धसका सत्ताधाऱ्यांनी घेतलाय, त्यामुळे आता लोकांना खुश करण्यासाठी अधिक योजना आणल्यात, मात्र याचा फायदा होणार नाही, पवारांचा निशाणा। महाराष्ट्र जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत मोदी शहांना लुटता येणार नाही। महाराष्ट्र जागा नसतानाच आणि अर्धा महाराष्ट्राचा सातबारा फडणवीस आणि कंपनीनं अदानींच्या नावावर केला असता, संजय राऊतांचा हल्लाबोल। आमची सांगता सभा शिवतीर्थावर नाही तर उद्या बीकेसीमध्ये होणार, बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी वाद नकोय म्हणून बीकेसीत सभेचं आयोजन, राऊतांची माहिती। आदित्य ठाकरेंचा अभ्यास नाहीये, त्यांना अकलेची गरज आहे, त्यांची कीव येते, सदा सरवणकरांचं आदित्य ठाकरेंना उत्तर आहे। बारामतीत पवार साहेबांचे फोटो लावलेत, बारामतीमध्ये युगेंद्र उभा आहे, त्याचा फोटो लावा, तुझ्या नावावर मत माग, अजित पवारांचं युगेंद्र पवार यांना आव्हान। काय नातवाचा पुळका आलाय कळेना, काकींना निवडणूक झाल्यावर विचारणा करणार आहे, वेळ आता नाहीये विचारण्याची। प्रतिभा पवार यांच्या प्रचारावरून अजित पवारांची टीका। घड्याळ चिन्हाखाली न्यायप्रविष्ट लिहिलं नसेल तर फोटो पाठवा, कोर्टाकडून नोटीस पाठवेन, अहिल्यानगरमधून सभेत सुप्रिया सुळेंचा अजितदादांना इशारा आहे। काँग्रेस नेते राहुल गांधींचा नांदेडमधील महिलांशी संवाद। राहुल गांधींनी महाविकास आघाडीच्या घोषणा पत्राची महिलांना दिली आहे माहिती। नांदेडमधील बस स्थानकावर संवाद। चंद्रपूरच्या बल्लारपूर मतदारसंघाचे भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव निश्चित। काँग्रेस उमेदवार संतोष रावत यांच्याकडून विजयाचा विश्वास। भंडाऱ्याच्या साकोली विधानसभेत महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकरांकडून कमळाचं फूल देत प्रचार। ब्राह्मणकरांकडून नाना पटोलेंशी लढत असेल। मी भुजबळांना टार्गेट केलं नाही, छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला टार्गेट केलं, जरांगेंचा आरोप। येवल्यात मी सांपनवर भेटीसाठी जातोय, भुजबळांनी टेन्शन घेऊ नये, जरांगेंचा टोला। सुवर्णनगरीला सिंगापूर करून टाकू असं फडणवीस म्हणाले होते, सिंगापूर सोडा, इथं मलकापूर झालं नाही, एकनाथ खडसेंचा हल्लाबोल। राऊतांनी माझ्या नादी लागू नये, माझ्या मतावर राऊत निवडून आलेत, हिंमत असल्यास राऊतांनी खासदारकीचा राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावं, गुलाबराव पाटलांचं आव्हान। धनंजय मुंडेंच्या प्रचारार्थ बीडच्या परळीत मुस्लिम समाजाची रॅलीत मोठ्या संख्येनं मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित। जळगावच्या अमळनेरमधील महायुतीचे उमेदवार अनिल पाटलांसाठी पत्नी जयश्री पाटील मैदानात, मतदारसंघातील महिलांसोबत जयश्री पाटलांनी संवाद साधला।
वर्धा जिल्ह्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची रविवारी जाहीर सभा होणार. महायुतीच्या उमेदवारांसाठी स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर सभेचं आयोजन. 50 वर्षांनंतर पहिल्यांदा हिंगोलीमध्ये महिलांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली. महिलांचे प्रश्न विधानसभेत मांडणार. महाविकास आघाडीच्या उमेदवार रुपाली पाटलांची प्रतिक्रिया. कराड उत्तरचे भाजपाचे उमेदवार मनोज घोरपडेंचा जोरदार प्रचार. घोरपडेंचा गावोगावात पदयात्रा काढत प्रचार. पदयात्रांना नागरिकांचा प्रतिसाद. बुलढाण्याच्या मलकापूरमधील महायुतीचे उमेदवार चैनसुख संचेती यांचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय. संचेती मलकापूरमधून 7व्यांदा निवडणुकीच्या मैदानात. मवियाच्या उमेदवार जयश्री शेळकेंचं बुलढाण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन. देऊळघाट परिसरात शेळकेंची प्रचार रॅली. अब ना बटेंगे ना कटेंगे, संघटित होकर मतदान करेंगे. नाशिकमधील हिंदुत्ववादी संघटनांच्या बॅनरची जोरदार चर्चा. हिंदू हितासाठी 100% मतदान करा, बॅनरच्या माध्यमातून आवाहन. महाराष्ट्रात सत्ता बदल होणार. महाविकास आघाडीचं सरकार येणार. काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्याकडून विश्वास व्यक्त. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनताच पहिल्याच दिवशी महिलांना 3,000 रुपये मिळणार. महालक्ष्मी योजनेबद्दल बोलताना प्रियंका चतुर्वेदींचं विधान. अमरावतीच्या बडनेरामध्ये रवी राणांविरोधात बच्चू कडूंच्या पत्नी प्रचाराच्या मैदानात. अपक्ष उमेदवार प्रीती बंड यांना प्रहारचा पाठिंबा. तर भातुकलीमध्ये नैना कडूंनी सभा गाजवली. पुण्यात चंद्रकांत पाटलांसह 3 प्रमुख उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस. दैनंदिन खर्चात तफावत आढळल्यानं कारणे दाखवा नोटीस. जळगावच्या ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव पाटलांच्या प्रचारासाठी वासुदेव मैदानात. वासुदेव गावागावातील चौकाचौकात फिरतात. भंडाराच्या साकोली विधानसभेत नाना पटोलेंकडून प्रचार सभांचा धडाका. महाराष्ट्र दौऱ्यावरून परतल्यानंतर मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे. भंडारा जिल्ह्यामधील तुमसर मोहाडी विधानसभेमध्ये महायुतीचे उमेदवार राजू कोरमुरेंकडून जोरदार प्रचार. रात्री उशिरापर्यंत गावांना भेटी देत प्रचार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उद्या नागपूरमध्ये 2 दिवस दौरा. सभा असेल. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये शहा नागपूर दौऱ्यावर. लाल चौकमध्ये जाण्यास भीती वाटते असं सुशीलकुमार शिंदे म्हणायचे. आता लाल चौकामध्ये रात्री 10 वाजताही पर्यटक सेल्फी घेताना दिसतात. काश्मीरच्या श्रीनगरमधील सध्या परिस्थितीवर जेपी नड्डांचं भाष्य. महाराष्ट्र देशातलं महत्त्वाचं राज्य 2047 मध्ये विकसित भारत करण्याचा मोदींचा प्रयत्न. CR पाटलांचं वक्तव्य. CR पाटील गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. विकास केला असेल तर लोक आशीर्वाद देतील. नांदगाव विधानसभा मतदारसंघ माझा परिवार. सुहास कांदेंचं वक्तव्य. नांदगाव विधानसभा मतदारसंघ भुजबळ कुटुंबावर प्रेम करणारा कुणाला हटवण्यासाठी, हरवण्यासाठी किंवा पाडण्यासाठी लढत नाही. समीर भुजबळांचं वक्तव्य. मवियाचा आत्मा दहशतीचा. राधाकृष्ण विखे पाटलांचं विधान. तर विखेंच्या वक्तव्यावर हसावं की रडावं कळेना. शिवाजी करडेले गुंड असल्याचं जगजाहीर. प्राजक्त तत्पुरेंचा टोला. गरिबांसाठी रात्र काढल्यानंतर आमदारांचं कौतुक होतं. श्रीमंत पोरांचं चोचले पुरवण्यासाठी आमदार रात्रभर गोरासारखे राबलेत. नाव न घेता जयंत पाटलांची सुनील टिंगरेंवर टीका. गोवारी समाजाच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट. फडणवीसांच्या भेटीनंतर गोवारी शिष्टमंडळाकडून महायुतीला पाठिंबा जाहीर. संभाजी झेंडेंनी अजित पवारांची घेतली भेट. संभाजी झेंडे पुरंदर हवेली मतदारसंघाचे अजित पवार गटाचे उमेदवार. गुहागरमधील आमदार बदलावा ही मतदारांची भावना. मुख्यमंत्र्यांच्या सभेचा प्रभाव 20 तारखेला दिसेल. रवींद्र फाटक यांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रचारासाठी मैदानात. ठिकठिकाणी गाठीभेटी घेऊन लोकांच्या करतात प्रवाह. पुन्हा याल तेव्हा आमदार म्हणून या. आणि प्रचारादरम्यान शालेय विद्यार्थिनीचं अमित ठाकरेंना पत्र आहे. माझा हट्ट पूर्ण करा, विद्यार्थिनीची अमित ठाकरेंकडे मागणी. राजू खरे यांच्या प्रचारापासून अभिजित ढोबळे यांचा गट दूर राहणार आहे. मोहोळ विधानसभेत शरद पवार गटाकडून नाराजी नाट्य सुरूच आहे. पवार गटाकडून अभिजित ढोबळे इच्छुक होते. आमदार बंदा म्हात्रेंनी वापरलेली अभद्र भाषा संस्कृतीला धरून नाहीये. खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. आनंद भरोसे यांच्या प्रचारासाठी श्रीकांत शिंदेंची परभणीमध्ये सभा. परभणीकर आनंद भरोसेंना मोठ्या मताधिक्यानं विजयी करतील, शिंदेंचा विश्वास. मवियाचे उमेदवार विजय पाटील यांच्याकडून परिवर्तन बाईक रॅली काढत प्रचार. वसई विधानसभेमधून काँग्रेस विजयी पाटील निवडणुकीच्या रिंगणात. नंदुरबार मतदारसंघात विजयकुमार गावितांकडून कॉर्नर सभांचा धडाका सुरू. गावितांकडून शासनाच्या योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवली जाते. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गृहमतदानाला सुरुवात झाली. 1258 दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. नंदुरबार जिल्ह्यात कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत. अनेक मजूर विविध पक्षाच्या प्रचाराला जात असल्यानंच शेतकऱ्यांसमोर नवीन समस्या उद्भवली. दबंडे महाराज यांच्याकडूनच 100% मतदानासाठी जनजागृती. सप्त खंजिरी प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती. जळगावच्या एरंडोल मतदारसंघातील ठाकरेगडाचे अपक्ष उमेदवार डॉक्टर हर्षल माने यांची पारोळा शहरात भव्य प्रचार रॅली. रॅलीमध्ये हजारो नागरिक आणि कार्यकर्त्यांचा सहभाग. पत्नी डॉक्टर दीपाली माने यांच्याकडून जोरदार प्रचार.
शंकर मांडेकरांच्या प्रचारासाठी उद्या भोरमध्ये अजितदादांची सभा, तर संग्राम थोपटेंसाठी उद्या शरद पवारांची देखील सभा. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भोरमध्ये अजित पवार गटात कार्यकर्त्यांचं इनकमिंग. भोरमधील दुर्गम हिडसर मावळ खोऱ्यामधील विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचा दादा गटात प्रवेश. खामगाव बुलढाणा महामार्गावर पोलीस वाहन आणि पिकअपची समोरासमोर धडक, 3 जण गंभीर जखमी. बुलढाण्यातील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालकमंत्री तानाजी सावंत यांची प्रचारादरम्यान अपघातग्रस्तांना मदत. भूम दौऱ्यावर असतानाच दुचाकी स्वाराचा अपघात झाल्यानंतर ताफा थांबवत केली तातडीची मदत. पुण्यातील भीमाशंकर मार्गावर चालत्या ट्रकमधून लोखंडी स्टील पडलंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. दुर्घटनेनंतर मोठी वाहतूक कोंडी झाली. नाशिकच्या मनमाडमधील कार्तिकी स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. भाविकांकडून कार्तिकी स्वामींना मोराचा पिसारा अर्पण. राज्यात 18 आणि 19 नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार. शाळांना सरसकट सुट्टी नाही. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची माहिती. निवडणूक प्रचारामुळे कामकाज ठप्प झालं. शेती मजुरी 300 तर राजकीय पक्षांकडून जेवणासह 400 रुपये हजेरी. मजुरी मिळत नसल्यानं शेती कामं ठप्प. वाशिमच्या मुंगळामध्ये बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांच्या काकडी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. काकडी पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंच शेतकऱ्यांचं अंदाजे 6 ते 7 लाख रुपयांचं नुकसान. नाणे टंचाईमुळेच वाशिमच्या शिलू बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार बंद. बाजार समिती बंद असल्यानंच शेतकरी अडचणीत. संभाजीनगरमधील रेडिको कंपनीत बॉयलरचा स्फोटानं 4 कामगारांचा मृत्यू. दुर्घटनेत अंबादास दानवेंकडून पाहणी. यातील गुन्हेगारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची दानवेंची मागणी. शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 5 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नागपूरमध्ये पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई. सोने चांदीच्या दागिन्यांसह 1,63 लाखांचा मुद्देमाल जप्त. 2 आरोपींना अटक. मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक. मुंबई विमानतळावरून ऑक्टोबरमध्ये 44,20,000 प्रवाशांचा प्रवास. 31,60,000 लोकांचा देशांतर्गत तर 12,50,000 प्रवाशांचा आंतरराष्ट्रीय प्रवास. मुंबईत प्रादेशिक परिवहन विभागाकडून ऑक्टोबर दरम्यान पीयूसी तपासणी करण्यात आली आणि 4,366 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर परिसरात गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाची कारवाई. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 अवैध शस्त्र, 28 जिवंत काडतुसं जप्त. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाला 6,54,500 रुपयांचा महसूल प्राप्त. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल. 3 वर्षांपूर्वी पीएमपीएलच्या ताफ्यामध्ये येणाऱ्या बसेसची पिंपरीकरांना अद्यापही प्रतीक्षा कायम आहे. 160 ई बस अद्याप मिळालेल्या नाहीयेत. पीएमसी बँक घोटाळ्यामधील पीडित खातेधारकांच्या याचिकांवर 12 डिसेंबरला सुनावणी. हक्काची गुंतवणूक परत मिळावी यासाठी 38,000हून अधिक खातेदार प्रयत्नशील आहेत. कांद्याच्या वाढत्या दराचा सर्वसामान्य नागरिकांना फटका. मर्यादेबाहेर कांद्याची साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश. अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देणं उद्योगपती इलॉन मस्क यांना महागात पडले. आतापर्यंत तब्बल 1,15,000 लोकांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सोडचिठ्ठी दिली.